हॅलो. आज आपण बघणार आहोत ई कॉमर्स आपलं थर्ड युनिट. काल सेकंड युनिट आपण पाहिला. सेकंड युनिट मध्ये आपण त्याच्यावरचे मी तुम्हाला असाइनमेंट सुद्धा दिलेले आहेत. आता थर्ड युनिट मध्ये एक्झॅक्ट आपल्याला काय काय बघायचं आहे. तर थर्ड युनिटचं आपलं नावच आहे पेमेंट सिक्युरिटी प्रायव्हसी अँड लिगल इश्यूज इन ई कॉमर्स. सगळ्यात म्हणजे फर्स्ट काय की पेमेंट, ऑनलाईन पेमेंट. ई कॉमर्स मध्ये ई पेमेंट कोणत्या कोणत्या पद्धतीने कोणकोणत्या टाईपने चालतं, त्याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स इन्क्लूड केलेले असतात. देन सिक्युरिटी प्रायव्हसी. ई कॉमर्स मध्ये सिक्युरिटी प्रायव्हसी मिनिंग काय आहे आणि कशा पद्धतीने सिक्युरिटी दिली जाते किंवा प्रायव्हसी म्हणजे काय. आणि लिगल इश्यूज इन ई कॉमर्स. ई कॉमर्स करत असताना, ई बिझनेस करत असताना किंवा ई कॉमर्स मध्ये लिगल इश्यूज कोणकोणते येतात. सो त्याच्यामध्ये ते बघा, इश्यू फर्स्ट आपला जो काही टॉपिक आहे तो आहे इश्यूज रिलेटिंग टू प्रायव्हसी अँड सिक्युरिटी इन ई बिझनेस. कोणते इश्यूज आहेत की जे प्रायव्हसी अँड सिक्युरिटी मध्ये रिलेटेड असतात. देन इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम फीचर्स. जे आपण ऑनलाईन पेमेंट करतो त्याचे फीचर्स काय आहेत. डिफरंट पेमेंट सिस्टम, कोणकोणत्या सिस्टमने आपण पेमेंट करू शकतो. पेमेंट गेटवे. पेमेंट गेटवे म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन आहे. पेमेंट गेटवे प्रोसेस. पेमेंट गेटवे प्रोसेस कशा पद्धतीने चालते हे बघायचं आहे. देन पेमेंट गेटवे टाईप. पेमेंट गेटवे टाईप्स किती प्रकारचे आहेत ते बघायचं आहे. ऍडव्हान्टेजेस ऑफ पेमेंट गेटवे, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, डिसएडव्हान्टेजेस काय ते बघणार आहोत. टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी. ट्रान्झॅक्शन सिक्युरिटीचे टाइप्स कोणकोणते आहेत ते बघायचे आहेत. व्हाय ई कॉमर्स लॉज आर रिक्वायर्ड. ई कॉमर्सला लॉजची किंवा काय म्हणतो आपण त्याला, रूल्स रेग्युलेशनची गरज का आहे ते आपण शिकणार. लिगल इश्यूज इन ई कॉमर्स इन इंडिया. इंडियामध्ये ई कॉमर्स रिलेटेड कोणकोणते लिगल इश्यूज होतात ते बघायचं आहे. आणि ऍक्ट 2000 अँड ओव्हरऑल व्ह्यू. आणि हा 2000 ऍक्ट जो आहे तो काय आहे त्याचा ओव्हरऑल व्ह्यू आपण घेणार आहोत. सो हे एवढे सगळे पॉइंट्स आहेत, 12 पॉइंट आहेत ते आपल्याला आपल्या ह्या युनिटमध्ये शिकायचे आहेत. त्यातला हा पहिला पॉइंट आहे, इश्यू रिलेटेड टू प्रायव्हसी अँड सिक्युरिटी इन ई बिझनेस. काय म्हटलंय, इश्यू रिलेटेड टू प्रायव्हसी अँड सिक्युरिटी इन ई बिझनेस. आपल्याला फर्स्ट पॉइंट कोणता बघायचा आहे की इश्यू रिलेटेड टू प्रायव्हसी अँड सिक्युरिटी इन ई बिझनेस. आता त्यांनी काय म्हटलं, द इम्प्लिमेंटेशन ऑफ ई कॉमर्स इन्व्हॉल्व्स मेनी इश्यूज. ज्यावेळेला ई कॉमर्स तुम्ही इम्प्लिमेंट करत असतात तेव्हा खूप सारे इश्यूज येतात. फॉर विच सिक्युरिटी कन्सर्न आर ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स अँड देज आर फॉलोज. मग सिक्युरिटी रिलेटेड खूप सारे इश्यूज येतात. मग त्याचे काही इम्पॉर्टंट आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. सो इम्पॉर्टन्स मध्ये पहिला आहे ऍक्सेस सिक्युरिटी. म्हणजे जर जसं की ऍक्सेस सिक्युरिटी मध्ये, जर ऍक्सेस सिक्युरिटी प्रिव्हेंट्स unauthorized access to computer and computer resources, ensuring that computers are accessible to the authorized persons only. आता मी माझं जीमेल अकाउंट बनवलं, ओके, किंवा माझं फेसबुक अकाउंट बनवलं. माझ्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड आयडी फक्त मला माहिती आहे. पण जर त्याने सिक्युरिटी दिली नसती, फेसबुकने सिक्युरिटी दिली नसती आणि तुमचं अकाउंट कोणही ओपन करू शकलं असतं तर त्याचे खूप सारे मिसयूज झाले असते. मग ते यालाच म्हटलं जातं अनऑथोराइज ऍक्सेस. म्हणजे ज्या वेळेला तुमच्या व्यतिरिक्त तुमचा अकाउंट दुसरा कोणतरी ओपन करू शकतो त्याला म्हटलं जातं अनऑथोराइज ऍक्सेस. आणि मग त्यासाठी काय होतं की ज्या वेळेला तुम्ही ई कॉमर्स करता तेव्हा तुम्हाला ऍक्सेस सिक्युरिटी देणं गरजेचं असतं, जसं आयडी पासवर्ड. आता जसं अमेझॉन वरून सुद्धा तुम्हाला काही मागवायचं झालं तर अमेझॉन आधी तुमच्याकडे साइन अप किंवा लॉग इन करून विचारतं. सो तुम्हाला आधी लॉग इन करा, त्याच्यानंतरच तुम्हाला ऑफर्स वगैरे दिल्या जातात किंवा तुम्ही एखादा प्रोडक्ट ऑर्डर करू शकताय. सो त्याला म्हटलं जातं ऍक्सेस सिक्युरिटी. म्हणजे तुमचा आयडी पासवर्ड फक्त तुम्हालाच माहिती, तुमच्या व्यतिरिक्त थर्ड पर्सन कोणी त्याला लॉग इन करता येणार नाही. सो ही फर्स्ट आहे सिक्युरिटीचं, हे इम्पॉर्टन्स आहे. देन ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी. Transaction security consists of the various services like privacy, authenticity and message integrity. काय म्हटलंय, transaction security consists of the various services like privacy, authenticity and message integrity. With the rapid expansion of internet and its use a medium of e-commerce, companies and individuals are extremely concerned about the message security and integrity. E-transaction involve notice and consent of the parties, their signature, record accessibility and record keeping.
आता हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो, ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी. म्हणजे ज्या वेळेला मी काहीतरी ट्रान्झॅक्शन करतोय, ज्यावेळेला मी ट्रान्झॅक्शन एखादं केल्याच्या नंतर ते ट्रान्झॅक्शन मीच केलंय हे कशावरून? मग त्यासाठी आता जसं की तुम्ही पाहिलं, तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं आता, तर मग आता बऱ्याच वेळा तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेजेस येतात की गव्हर्नमेंटच्या अशा अशा पोस्टिंग निघालेली आहेत किंवा रिक्रुटमेंट आहेत. परवा पण मला एक असा मेसेज आला. मेसेज पाहिला मी. आता कुणीतरी तो लीक केला, ते अजून त्याची भरती निघाली नसेल पण निघणार असेल भविष्यात. सो त्यांच्याकडे ट्रान्झॅक्शन ते करणार आहेत ऑनलाईन, पण त्याला वेळ आहे. आणि ते आल्याच्या नंतर मी ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेस ते जे डॉक्युमेंट आलं होतं माझ्याकडे, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची सिग्नेचर नव्हती. सो जोपर्यंत सिग्नेचर नाहीये किंवा त्याला एखादा पर्टिक्युलर मेसेज नाहीये, पर्टिक्युलर त्याला जे एखादा ओटीपी किंवा पासवर्ड नाहीये, तोपर्यंत तुमचं ट्रान्झॅक्शन सिक्युअर आहे सांगता येत नाही. सो ज्या वेळेला तुम्ही एखादा ट्रान्झॅक्शन करताय त्यावेळेस हे खूप महत्वाचं असतं की त्याच्यात सिक्युरिटी आहे का. जसं की मी आता नाही, तो आपला वेगळा पार्ट आहे की ऑनलाईन पेमेंटचं, पण ट्रान्झॅक्शन कोणत्याही प्रकारचं असू शकतं, फक्त पेमेंटच असं नाहीये. तुम्ही ऑनलाईन कोणतेही ट्रान्झॅक्शन करताना ते ट्रान्झॅक्शन लिगल माणसाकडे जातंय का, किंवा लिगल माणूसच ते ट्रान्झॅक्शन करतं का. सो ह्या गोष्टी येतात ट्रान्झॅक्शन सिक्युरिटीमध्ये. Then contract information. A legally binding contract requires a few basic elements such as offer, acceptance, and consideration. In electronic transaction, the question arises as to how the contract is to be formed. For order transmitted via internet, a binding order will be formed when a buyer transmits a complete and legible order to the seller order system and receives an order number and electronic confirmation. The order and confirmation transmit via the internet will be deemed writing under Uniform Commercial Code. कॉन्ट्रॅक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे मी जर एखादा प्रोडक्ट अमेझॉन वरून मागवत असेल, तर ते मी मागवलेलं प्रोडक्ट ज्यावेळेला मी हे करतो त्यावेळेस ते पर्टिक्युलर याला म्हणजे मी ज्यांना पाठवायचं, मला अमेझॉनला ते माझी ऑर्डर पाठवायचे, तर ती अमेझॉनलाच पोहोचलेली आहे का ह्याचं कन्फर्मेशन मला मिळालं पाहिजे. सो मग काय करतो, ज्यावेळेला मी अमेझॉनला काहीतरी ऑर्डर करतो त्यावेळेस त्याचा मेसेज, मी पहिला ऑर्डर प्लेस केल्याच्या नंतर मेसेज जातो, त्याच्यानंतर विदिन सेकंड मध्ये मला एक मेसेज येतो अमेझॉन कडे की तुमची ऑर्डर प्लेस झालेली आहे. म्हणजे ज्या दोघांमध्ये आमच्या कॉन्ट्रॅक्ट होतंय त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला दोघांना शेअर होते. ओके, माझी इन्फॉर्मेशन त्यांना शेअर होते, त्यांची इन्फॉर्मेशन मला शेअर होते की मला जे काय पाहिजे ते, मग त्यानुसार ते मला मग ते ऑफर देतील किंवा काहीतरी बेनिफिट्स देतील, ती नंतरची गोष्ट. पण मग ज्यावेळेला आमचं कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा जे मी जे काही बाय करतोय ते कुठल्या तरी थर्ड पार्टीकडे जात नाहीये ना, किंवा मला ज्याला पाठवायचं त्यालाच चाललंय की दुसऱ्या कोणाला जात आहे. सो ह्याला कॉन्ट्रॅक्ट इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, की याच्यामध्ये मला ज्याला पाठवायचंय त्याच्याकडे पोहोचलंय का नाही, त्याचं एक्सेप्टन्स मला आलंय, किंवा मला एक्सेप्टन्स आल्याच्या नंतर माझी ऑर्डर मला त्यांच्या वेबसाईटला दिसते का प्लेस झालेली. सो ह्या सगळ्याला म्हटलं तर कॉन्ट्रॅक्ट इन्फॉर्मेशन, की जी फक्त माझ्यात आणि तो सेलर आणि बायर यांच्या दोघांमध्ये होणारं कॉन्ट्रॅक्ट इन्फॉर्मेशन, की त्यांच्या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्यांना कोणाला शेअर न होता त्या दोघांमध्येच त्याचं कम्युनिकेशन झालं पाहिजे. देन येतं हॅकिंग. Hacking means an unauthorized access. If a person with intent to cause or knowing that is likely to cause wrongful loss or damage the public, or any person destroys or deletes or alters any information residing in the computer resource, or diminishes its value or utility, or affects it injuriously by any means, he commits hacking. This makes contents vulnerable to privacy and unauthorized use. हॅकिंग हा शब्द तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच वेळा ऐकला असेल. ओके, हॅकिंग मध्ये एक्झॅक्ट काय येतं की तुमचा पर्सनल कम्प्युटर किंवा तुमच्या एखादा पर्सनल सिस्टमला तिसरा कोणतरी माणूस, की तुमच्या अथॉरिटी शिवाय तुमचा डाटा जो आहे किंवा तुमची काही ट्रान्झॅक्शन असेल
त्याच्या किंवा तुमची सिस्टम आहे ते हॅक करून किंवा तो त्याचा ऍक्सेस स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेऊन त्याच्यात कोणत्याही पद्धतीचे बदल काढू शकतो. मग तो तुमची एखादी फाईल डिलीट करू शकतो, एखादी फाईल जो आहे तो दुसऱ्या एक थर्ड पर्सन किंवा आणखी काही लोकांना शेअर करू शकतो, किंवा ती चुकीच्या पद्धतीने एडिट करू शकतो, अदरवाईज तो ती डिस्ट्रॉय करू शकतो. सो अशा पद्धतीने की आणि हॅकिंग जे आहे ही थोडक्यात इलिगल आहे. हॅकिंग दोन प्रकारे, एक लिगली सुद्धा हॅकिंग चालते आणि इलिगल सुद्धा चालते. ज्या वेळेला तुम्ही गव्हर्नमेंट पॉलिसीज मध्ये म्हणजे पोलीसमध्ये वगैरे जे हॅकिंग केली जाते पोलीस डिपार्टमेंटला, ती लिगल हॅकिंग आहे. लिगल म्हणण्यापेक्षा लिगल जरी असले तरी समोरच्याला त्याच्याबद्दल काही माहिती नसतं, आणि इलिगलला सुद्धा समोरच्याला काही माहिती नसतं, पण ती चुकीच्या पद्धतीने युज होण्यासाठी केली जाते आणि ही चांगल्या पद्धतीसाठी किंवा चांगल्या कामासाठी यूजसाठी हॅकिंग केली जाते. सो अशा पद्धतीने दोन टाईपची हॅकिंग येते. देन नेक्स्ट येतं टेम्परिंग. टेम्परिंग मीन्स when a person knowing destroy or alter any computer source code used for a computer system. टेम्परिंग म्हणजे काय की तुमच्या एखादा कम्प्युटर सिस्टम आहे आणि त्याचा एखादा तुमचा एखादा त्याचा पासवर्ड जो आहे तो डिस्ट्रॉय करणं, म्हणजे जाणून बुजू ना, की माहिती असताना मला माहिती आहे की मी तो डिस्ट्रॉय करायचा आहे, सो मी त्याच ह्याने ऑब्जेक्टिव्हने येऊन तुमचा तो पासवर्ड डिस्ट्रॉय करणं किंवा तो पासवर्ड चेंज करणं, ह्याला म्हटलं जातं टेम्परिंग. देन ऑनलाईन ऑर्डरिंग. buyer and seller agree to work together to provide mutual security and safety in business. The online ordering process, it should be secured by SET or secure socket layer technology in online delivery. The questions arise as what is the procedure for ensuring that compatibility requirements are met? Are the term of use and term of sale are consistent with each other? Customer must be given the opportunity to reject the term and receive a refund. Buyer protection, this factor is critical to the access of e-commerce where buyers do not see the seller. ऑनलाईन ऑर्डरिंग मध्ये सिक्युरिटीची फार गरज असते. जसं की मी म्हटलं की त्याच्यामुळे कदाचित या गोष्टीमुळे अमेझॉन सारखी कंपनी आणखी मोठी होत चालली, कारण ती सिक्युरिटी देते. सपोज मी एखादा प्रोडक्ट मागवलं ऑनलाईन, मागवल्याच्या नंतर ते प्रोडक्ट जर माझं डॅमेज निघालं किंवा मला जे हवं होतं ते प्रोडक्ट नाही आलं, तर मला ते रिटर्न करण्याची पॉलिसी असायला हवी. कारण ऑनलाईन ज्यावेळेला मी एखादी गोष्ट परचेस करतोय तेव्हा तिला माझा फिजिकल टच नसतो. त्याच्यामुळे मला येणारा प्रोडक्ट जो मला हवा आहे त्या पद्धतीचा आहे का हे फक्त फोटो बघून सांगता येत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेला ते प्रोडक्ट तुमच्या हातात पडेल आणि तुम्हाला हवं असेल प्रोडक्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसेल तर तुम्हाला ते पुन्हा पाठवायची किंवा ते रिटर्न करण्याची पॉलिसी असली पाहिजे. आणि ती जर नसेल तर थोडक्यात तुम्हाला ते फसवल्यासारखं होतं. बरोबर आहे. मग ही पॉलिसी अमेझॉन देतं, म्हणून अमेझॉन तुमच्यासाठी सिक्युअर आहे. बऱ्याच वेळा अशा, आता मी काल एक खरं सांगायचं तर काल एक मी माझ्या मोबाईलसाठी कव्हर मागवलेलं, बॅक कव्हर. आता मी मागवले ते covercare.com म्हणून आहे. सो त्याच्यावरून मागवलेलं आहे. पण मला अजूनही भीती आहे की ते प्रॉपर येईल की नाही, कारण मी पहिल्यांदाच कव्हर किंवा पहिल्यांदाच मी कुठल्या तरी दुसऱ्या अमेझॉन सोडून दुसऱ्या कोणत्या तरी वेबसाईटचा यूज केलाय. पण अमेझॉन वरून ज्यावेळेला मी एखादी गोष्ट मागतो तेव्हा माझ्या मनात ही भीती कधीच नसते. आलं लक्षात. सो अशा पद्धतीने ऑनलाईन ऑर्डरिंग मध्ये सुद्धा ह्या सिक्युरिटीज असतात की त्या सिक्युरिटी तुम्हाला की सपोज, आणि त्याच्यानंतर सुद्धा सपोज तुमची रिटर्न पॉलिसी असेल, तुम्ही तुमचं प्रोडक्ट रिटर्न पाठवलं, तर प्रोडक्ट रिटर्न पाठवल्याच्या नंतर तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट केलेलं असेल तर ते पेमेंट तुमचं रिफंड येतं की नाही त्याची सुद्धा गॅरंटी देतात की नाही हेही माहिती नाही. सिक्युरिटी. आता मी काल अमेझॉन वरून एक मोबाईल कव्हर मागवलेलं, माझं प्रॉपर फिट नाही झालं माझ्या फोनला, मी रिटर्न पाठवलं. पाठवल्याच्या नंतर मी रिक्वेस्ट टाकली, दुसऱ्या दिवशी अमेझॉनचा पर्सन येऊन तो रिसिव्ह करून घेऊन गेला आणि मला विदिन 4 days मध्ये माझं पेमेंट माझ्या अकाउंटला रिटर्न आलं. सो ही सिक्युरिटी देतं. सो ही सिक्युरिटी खूप महत्वाची, म्हणून याला म्हटलंय ऑनलाईन ऑर्डरिंग सिक्युरिटी.
देन प्रायव्हसी अँड कॉन्फिडेन्शियलिटी. आता बऱ्याच वेळा काय होतं की ज्यावेळेला आपण ऑनलाईन काहीतरी पेमेंट करायला जातो किंवा साइन अप करतो, त्यांचं पेज किंवा फॉर्म जो असेल तो फिलअप करतो परचेस करायच्या आधी, त्यावेळेस तुम्ही तुमची पर्सनल डिटेल्स देत असता. मग त्या पर्सनल डिटेल्स मध्ये तुमचं नाव असेल, तुमचा ऍड्रेस असेल, तुमचा मोबाईल नंबर असेल, तुमचा ईमेल आयडी असेल. सो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या तुम्हाला तिथे मेन्शन करावं लागतं. किंवा ज्यावेळेला ऑनलाईन पेमेंट करता तेव्हा तुमचा क्रेडिट कार्ड नंबर असेल, डेबिट कार्ड नंबर असेल, नेट बँकिंगचा आयडी पासवर्ड असेल, हे सगळं तुम्हाला तिथे पुट करावं लागतं. आता ही झाली तुमची प्रायव्हेट गोष्ट किंवा तुमची कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत ह्या सगळ्या. सो ह्या जर बाहेर लीक होणार असतील तर मग ती वेबसाईट तुमच्यासाठी सिक्युअर नाहीये, किंवा ते ई कॉमर्स किंवा ई बिझनेस करणं तुमच्यासाठी सिक्युअर नाहीये. सो ह्या गोष्टीचं सुद्धा तितकंच या गोष्टीचं सुद्धा तितकंच प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा बघा तुम्हाला हेच होतं की बऱ्याच वेळा तुम्हाला फ्रॉड कॉल्स येतात. फ्रॉड कॉल्स येतात, आम्ही समथिंग बँकेतून बोलतोय, किंवा आम्ही अशा तुम्हाला बोनस लागलेला आहे. काल मला एक मेसेज फोन कालच येऊन गेला की सर तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर लकी नंबर म्हणून चूज केला गेलाय आणि तुम्हाला 35 लाखाची लॉटरी लागलेली आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला 35 लाख उद्या आमचे बँक मॅनेजर सेंड करतील, ब्रँच मॅनेजर. तर त्या ब्रँच मॅनेजरचा तुम्ही नंबर घेता का वगैरे. आणि मग नंतर त्यांना मी ऐकत होतो सगळं, तर मला म्हणतात सर तुम्ही नंबर नोट डाऊन करा. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही सांगा मला, मी व्हेरीफाय करतो. नाही तुम्ही नोट डाऊन करा. म्हटलं ठीक आहे करतो ना, तुम्ही सांगा. मग मी नंबर त्यांनी सांगितलं, मी नंबर घेतला. मला होतं आता आम्हाला सांगा तुम्ही नंबर काय घेतलाय तो. म्हटलं नाही तुम्ही सांगा, मी व्हेरीफाय करतो मी घेतलेलं बरोबर आहे का. तसं त्यांनी समोरून बोलतो, म्हणजे त्यांनी अश्लील शब्द वापरला आणि तो बोलला की आपल्यालाच कोणतरी उल्लू बनवतं, आणि त्याने लगेच कट केला फोन. सो ह्या अशा फेक कॉल्स तुम्हाला येतात. मग हे फेक कॉल्स कुठून येतात, तर तुम्ही कुठेतरी तुमचा नंबर सोडलेला असतो ऑनलाईनला, किंवा नंबर दिलेला असतो. आणि मग काय होतं की हे नंबर तिथून कोणीतरी, हे असे जे फ्रॉड कॉल्स करणारे ते उचलतात. म्हणजे तुमचे नंबर कुठून, कॉन्फिडेन्शियल नंबर कुठून तरी उचलतात आणि त्यांना तुम्हाला, आणि तोही कॉल मला व्हॉट्सअप कॉल आला होता, रेग्युलर कॉल नव्हता. आणि मग ह्यांची एक चेन असते की त्याच्या थ्रू ते तुमचं हे करायचं. कधी कधी तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, जसं की तुम्ही पोस्टर बॉयज वगैरे मूवी पाहिल्यात, त्यांचे फोटोज किंवा त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन ही त्यांना न विचारता कुठेतरी एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये युज करणं किंवा काय. सो अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. मग यासाठी तुम्ही ज्या ई कॉमर्स करता, ई बिझनेस मध्ये प्रायव्हसी आणि कॉन्फिडेन्शियलिटीला खूप महत्व दिलं जातं. देन सायबर क्राईम्स. Protection must be taken against cyber crimes such as computer viruses, a program that can be transferred from one system to another through mail etc. Spoofing, logic bomb, Trojan horse, unauthorized use of services, fraud, harassment by email, uh, obscenity and pornography. आता याच्यामध्ये सुद्धा सायबर क्राईमला, कम्प्युटर सिस्टम मध्ये सायबर क्राईम हा खूप मोठा गुन्हा. आणि याच्या आधी सायबर क्राईम एवढं ऍक्टिव्ह नव्हतं, पण सध्या सायबर क्राईम खूप जास्त ऍक्टिव्ह झाले. कारण ज्या पद्धतीने पूर्वी ज्या वेळेला ऑफलाईन ट्रान्झॅक्शन चालायचे, त्यानंतर तुम्हाला बघा, ऑफलाईन ट्रान्झॅक्शन चालायचे ज्यावेळेला तुम्हाला बँकेतून तुम्ही पैसे काढवायचे तेव्हा रस्त्यावरती दरोडे वगैरे पडायचे, किंवा तुम्हाला रस्त्यात कोणतरी चेन पॉकेट मार वगैरे भेटायचा, चेन स्नॅपर वगैरे भेटायचा. सो अशा पद्धतीचे लोक तुम्हाला रोडवरती भेटायचे, चोऱ्या तुमच्या रोडवरती व्हायच्या. पण आता जेव्हापासून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सुरू झाले, आता ह्याच चोऱ्या ऑनलाईन होत आहेत. म्हणजे तुमचं अकाउंट, मी जसं म्हटलं की तुम्हाला फ्रॉड कॉल्स येणं, आणि फ्रॉड कॉल्स टू तुमच्या अकाउंट इन्फॉर्मेशन मागून घेणं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ते झाल्याच्या नंतर सपोज तुमच्या पीसीला काहीतरी महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे, आणि ते तुम्ही कुठेतरी त्याच्यामुळे कोणतरी एक्सपोज होणार आहे, असेच तुमच्या पीसीचा हॅक करून त्याच्यामध्ये कोणता तरी व्हायरस टाकून तुमच्या पीसीचा इन्फॉर्मेशन डिस्ट्रॉय करणं. त्याच्यानंतर तुम्ही ह्या फेक कॉल थ्रू किंवा ईमेल थ्रू, जसं फेसबुकला वगैरे खूप सारे फेक अकाउंट असतात, त्या फेक अकाउंट वरून कोणाला रिक्वेस्ट पासून त्याला तिथून हॅरॅस करणं. सो ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ह्या येतात सायबर क्राईम मध्ये.
की ज्या पद्धतीने तुम्ही एखादा क्राईम रोडवरती घडल्याच्या नंतर त्याची केस किंवा एफ-आय-आर जसं देतात त्या पद्धतीने ऑनलाईन एफ-आय-आर सुद्धा सायबर क्राईमच्या घेतल्या जातात आणि त्यावरती सायबर क्राईम काम करत असतो. सायबर क्राईम मध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड येतात. सो सिक्युरिटी आणि एक मिनिट. सो इश्यूज रिलेटेड प्रायव्हसी अँड सिक्युरिटी इन बिझनेस, त्याच्यात हे एवढे सगळे इश्यूज होते. ऍक्सेस सिक्युरिटी, ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी, कॉन्ट्रॅक्ट इन्फॉर्मेशन, हॅकिंग, टेम्परिंग, ऑनलाईन ऑर्डरिंग, प्रायव्हसी अँड कॉन्फिडेन्शियलिटी, देन सायबर क्राईम. आणि आता आपण बघणार आहोत फीचर्स ऑफ डिजिटल पेमेंट मेकॅनिझम. डिजिटल पेमेंट मेकॅनिझम किंवा डिजिटल पेमेंटचे जे फीचर्स आहेत ते बघणार आहोत. A digital payment mechanism must have the following characteristics so that it could meet the basic requirement and become the viable solution and an alternative to traditional payment mechanism. Their basic requirement are stated as follows. आता याच्यामध्ये काही रिक्वायरमेंट आहेत की दिलेले आहेत. सो फर्स्ट वन, acceptability. If the customer pays using an e-payment system, the company, on the other hand, must be able to accept the payment via the particular solution. If this is not the case, customer may go off to another online business which supports their preferred online payment solution. The value stored in the form of digital cash could be honored and accepted by other bank and financial institution for the reconciliation. काय म्हटलं बघा, फीचर्स ऑफ डिजिटल पेमेंट मेकॅनिझम. डिजिटल पेमेंट मेकॅनिझम मध्ये त्यांनी काय वाटतं, बेसिक रिक्वायरमेंट की ह्या रिक्वायरमेंट असल्या पाहिजेत. फर्स्ट ना ऍक्सेप्टेबिलिटी. ऍक्सेप्टेबिलिटी म्हणजे काय, ज्यावेळेला तुम्ही एखादं तुमचं ई कॉमर्स वेबसाईट ओपन किंवा ऍक्टिव्ह कराल, त्याच्यामध्ये ज्यावेळेला पेमेंट सिस्टम तुम्ही ठेवाल, त्यावेळेला त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचे पेमेंट सिस्टम्स अवेलेबल असले पाहिजे किंवा ऍक्सेप्ट केले पाहिजेत. जसं की तुम्हाला, मला माहिती नाही तुम्हाला माहिती की नाही, नेटफ्लिक्स तुम्ही कोण यूज करत असाल तर नेटफ्लिक्सचं ज्यावेळेला पेमेंट करायला जाल तर नेटफ्लिक्स पेमेंटसाठी जे तुमचं आता रुपे कार्ड आहे, डेबिट कार्ड, सो रुपेचं कार्ड जे आहे ते ऍक्सेप्ट केलं जात नाही. मग रुपे सोडून बाकीचे, आणि दुसरे त्याचा एक अल्टरनेटिव्ह असं हे प्रॉब्लेम झालाय की इंडियामध्ये आपल्या रुपे हे इंडियन कार्ड आहे. सो इंडियन असल्यामुळे इंडियामध्ये बऱ्याचशा लोकांकडे रुपेचंच कार्ड आहे. आणि जर रुपेच्या कार्डवरून जर तुमचं पेमेंट ऍक्सेप्ट होणार नसेल तर लोक काय करतील की नेटफ्लिक्सच्या ऐवजी मग अमेझॉन प्राईमला हे देतील, प्रेफरन्स देतील, किंवा झी5 ला देतील, हॉटस्टारला देतील. सो त्यांचं प्रेफरन्स बदल. सो त्याच्याने नुकसान कोणाला, कंपनीला होणार आहे. सो फर्स्ट रिक्वायरमेंट काय आहे पेमेंटमध्ये, डिजिटल पेमेंटमध्ये, की सगळ्या पद्धतीचे कार्ड किंवा सगळ्या पद्धतीच्या पेमेंट सिस्टम तुम्ही ऍक्सेप्ट केला पाहिजे. सो ऍक्सेप्टेबिलिटी. देन convertibility. In order to attain success in e-commerce, there has to successful online payment solution that to be convertible. That is a capability of changing one form of currency into another form of currency. The interoperability and exchangeability in to be there in all form of e-cash, paper currency, and deposit in bank account, banknotes, or any other financial instruments. The transaction between virtual funds and real money need to be insured. So convertibility म्हणजे काय, की ज्यावेळी तुम्ही एखादा ऑनलाईन पेमेंट करताय, सपोज युएसच्या एखाद्या प्रोडक्ट साठी तुम्ही ऑनलाईन पेमेंट करताय, तर युएसचं करन्सी काय आहे तर डॉलर आहे आणि इंडियन करन्सी काय रुपीज आहे. पण तुम्ही ज्या वेळेला ऑनलाईन पेमेंट करायला जाल तेव्हा तुमचं जे रुपीज आहे ते डॉलर मध्ये कन्वर्ट झालं पाहिजे. सो ही कन्व्हर्टेबिलिटी त्यांनी दिली पाहिजे, कारण आज ज्यावेळेला ऑनलाईन बिझनेस तुम्ही करताय त्यावेळेस तुम्ही लोकल मार्केट पुरते मर्यादित नसून किंवा लिमिटेड नसून तुम्ही आज ग्लोबली बिझनेस करताय किंवा ऑनलाईन बिझनेस थोडक्यात ग्लोबल लेवलला चालतात. त्याच्यामुळे तुम्हाला लागणारं प्रोडक्ट हे लोकलच असेल याची काही गॅरंटी नाही. सो तुम्हाला ते कदाचित आउट ऑफ कंट्री जाऊन जर खरेदी करायचं तर तिथल्या एखाद्या कंट्रीच्या करन्सीमध्ये तुमची करन्सी ऑनलाईन ज्यावेळेला तुम्ही ऑर्डर कराल त्यावेळेस ती कन्वर्ट झाली पाहिजे. सो आणि ही जे कन्व्हर्टिबिलिटी जो आहे तो ह्याचा सेकंड फीचर्स आहे आणि ही रिक्वायरमेंट आहे. सो सेकंड झालं. देन येतं
Flexibility. The e-payment solution should be open to a different requirement of customers and in a position to accept several forms of payment and not only single currency and very flexible. If desired by the customers, their identity should not be disclosed. So flexible, the payment solution should be open different requirements of customers and in a position to accept several forms of payments. आता फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय की बऱ्याचशा लोकांचं काय असतं की डिफरंट रिक्वायरमेंट असतात. कारण काही लोकांना वाटतं की इंटरनेट बँकिंग सेफ नाही आहे, सो मला इंटरनेट बँकिंग थ्रू पेमेंट नाही करायचं आहे, मला युपीआय थ्रू पेमेंट करायचं आहे. पण मला युपीआयचं पण सिक्युअर वाटत नाहीये, तर त्याच्यापेक्षा मला कार्ड पेमेंट करायचं आहे, डेबिट कार्ड पेमेंट करायचं. मी डेबिट कार्ड पेमेंट सो क्रेडिट कार्ड पेमेंट सो प्रत्येकाची डिमांड वेगळी असते. मग त्या डिमांडनुसार त्याला प्रत्येक प्रकारचं त्याचं जे काय हे असेल कस्टमरच्या रिक्वायरमेंट असेल त्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्याला काय मिळालं पाहिजे, तर ती जी तुमची सर्व्हिस आहे ती मिळाली पाहिजे. सो तुमची सर्व्हिस जी आहे ती कस्टमरनुसार फ्लेक्झिबल असली पाहिजे. कस्टमरला जे रिक्वायरमेंट आहे, कस्टमरला जे हवं आहे ते तुम्हाला देता आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे फ्लेक्झिबिलिटी हा ई पेमेंटचा एक फीचर्स आहे आणि ई पेमेंट मध्ये ह्याची रिक्वायरमेंट आहे. सॉरी, हा हे रिक्वायरमेंट आहे फ्लेक्झिबिलिटीची. देन reliability and availability. The payment should ensure confidence in users by ensuring them that e-payment solution is highly available and it must avoid the single point of failure. सर रिलायबिलिटी अवेलेबिलिटी की तुम्ही ज्या वेळेला एखादं पेमेंट कराल किंवा काहीतरी एखादा प्रोडक्ट ऑर्डर कराल तेव्हा ई पेमेंट सोल्युशन हे तिथं अवेलेबल असलंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय की ते रिलायबल असलं पाहिजे त्याच्यामध्ये जास्त. कारण मी ज्या वेळेला बऱ्याच वेळा होतं की तुम्ही युपीआय थ्रू पेमेंट करायला जाता सारखं सारखं कॅन्सल होतं कारण मग त्या एक तर सर्व्हर प्रॉब्लेम असतो किंवा काय. सो विदाउट फुल फेल्युअर तुम्हाला एखादं हे जे आहे ई पेमेंट सोल्युशन जे आहे ते अवेलेबल करून देणं हे काय राहतं, एक रिक्वायरमेंट राहते ई पेमेंटची आणि हे एक फीचर सुद्धा आहे. देन fifth one, efficiency. In order to make transaction interesting for consumer, the cost per transaction should be zero or near zero, or cost of overheads involved in the operation of digital payment should ideally be near zero or zero. Efficiency can also be achieved by having tight integration with existing applications. It is only if the payment is tightly integrated into the business application it can reduce the cost for the business and speed up the whole transaction. Currently, in order to make transaction interesting for consumer, the cost per transaction should be zero. म्हणजे ट्रान्झॅक्शनला लागणारी कॉस्ट जी आहे ती झिरो असली पाहिजे. लाईक एक्स्ट्राचं जो पेमेंट म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा होतं की ऑनलाईन युपीआय मध्ये हा प्रॉब्लेम होतो पेमेंट ट्रान्सफरला किंवा काय एखादा पर्टिक्युलर सॉरी ऑनलाईन बिझनेस मध्ये तुम्ही जर इंटरनेट बँकिंग थ्रू एखादं पेमेंट करा तर काही ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज लावला जातो, कॉस्ट पर ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं त्याला. तो तुमचा खूप हाय असतो. मग त्याच्यामुळे काय होतं की तिथून एखादं सपोज तुम्हाला पेमेंट ट्रान्सफर करायचे 7,000 रुपीज, 7,000 ट्रान्सफर करायचे मात्र तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करताय किंवा इंटरनेट बँकिंग थ्रू करताय म्हणून त्याची अमाऊंट 7,010 रुपीज झाली, म्हणजे 10 रुपीज तुमचा एक्स्ट्रा चार्ज घेतला गेला. सो हे अशा पद्धतीने जर तुम्ही पेमेंट सिस्टम ठेवलीत तर काय होईल की त्याच्यामुळे बरेचसे लोक ते करणार की 10 रुपये त्या ट्रान्झॅक्शन मागे त्याचा 10 रुपये लॉस झालेला आहे. बरोबर आहे, 10 रुपीजचा लॉस झालेला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे प्रॉब्लेम होतो. तेच जर तुम्ही पेट्रोल्सला आता बघितलं, कारण मला आता अजूनमध्ये अनुभव नव्हता पण आता मी सध्या घेतलंय की रिलायन्स मध्ये मी जर पेट्रोल टाकलं रिलायन्स पेट्रोल पंपामध्ये आणि मी ऑनलाईन पेमेंट जर दिलं, कार्ड पेमेंट जर केलं तिथे, तर मला काही प्रत्येक ह्याच्या मागे माझ्या ट्रान्झॅक्शन मागे मला 2 रुपीज 3 रुपीज कॅशबॅक मिळतो की ते मला तिथे मी ऑनलाईन पेमेंट केल्याबद्दल मला देईल. सो हा माझा फायदा आहे. ओके, सो मग मी त्याच्यामुळे ज्यावेळेस जे रिलायन्सला पेट्रोल टाकायला जाईल तेव्हा मी कार्डच यूज करणार आहे कारण त्याने मला फायदा होतोय. किंवा तुम्ही युपीआय थ्रू गुगल पे थ्रू वगैरे ज्यावेळेला पेमेंट करता किंवा हा
त्यावेळेस तुम्हाला किंवा पेटीएम थ्रू वगैरे पेमेंट करतो त्यावेळेस तुम्हाला ऑफर्स मिळतात, कॅशबॅक मिळतात. आता गेले 3-4 दिवस मी हा पेमेंट करतोय तर मला प्रत्येक पेमेंट मध्ये कुठे ₹5, ₹3, ₹8 अशा पद्धतीने मला अशा पद्धतीने मला काय होतं की कॅशबॅक मिळत चाललाय. सो हा माझा फायदा आहे. आणि हा त्याच्यामुळे एफिशियन्सी जो आहे हा एक फीचर्स आहे ई पेमेंटचा. देन सिक्स्थ वन, स्कॅलेबिलिटी. As the number of customers and transactions increase over a period of time, the payment solution system should show the same performance and cost per transaction as it was giving earlier. Scalability allows adding new users to the online business without bringing down the service. Scalability range for micro payment to business payment because this payment system have different nature and is not possible to have both the systems reconcile in one payment system. Overhead cost per transaction is important in micro payment system and security is required in the business payment system. आता काय होतं की स्कॅलेबिलिटी म्हणजे पूर्वी काय तसं होतं की तुम्हाला लिमिटेड पेमेंट होतं. म्हणजे 20,000च्या वरती तुम्ही पेमेंट करू शकत नव्हता ऑनलाईन पेमेंट. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय व्हायचा की स्मॉल मायक्रो बिझनेसला किंवा मायक्रो पेमेंट त्याच्यामुळे होत होते, पण बिझनेस पेमेंट तुम्हाला करता येत नव्हते. हे जे मोठे पेमेंट्स होते ते करता येत नव्हते. सो त्याच्यावरती सोल्युशन म्हणजे आता यांनी काय केलं की पेमेंट सोल्युशन तुम्ही असं काढा की दोन्ही पद्धतीने स्कॅलेबिलिटी म्हणजे काय की दोन्ही पद्धतीने की तुम्ही त्याच्यातून मायक्रो पेमेंट सुद्धा करू शकता आणि बिझनेस पेमेंट सुद्धा करू शकता. हा भले मग मॅक्रो पेमेंट वरती तुम्ही थोडासा काय म्हणजे कॉस्ट वर ट्रान्झॅक्शन चार्ज जो आहे तो लावा. सो अशा पद्धतीने पण तुम्हाला ते दोन्ही एकत्र दिल्याच्या नंतर हा किंवा जर मिळत असते आणि त्याच्यामुळे आता मिळतात. आता तुम्ही 50,000 पर्यंत 1 लाख, सॉरी 1 लाख नाहीये पण प्रत्येक बँकेचं वेगळं आहे. 50,000 पर्यंत तुम्ही तरी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकता. सो हे झालं बिझनेस. आता बिझनेस पेमेंट्स आणि मायक्रो पेमेंट्सला तुम्हाला एकच प्लॅटफॉर्म अवेलेबल झालं. Then it is security. E-payment solution should offer security from intruders, hackers who want to misuse the information in unauthorized way during transaction. Therefore, one must ensure that payment is secure. Otherwise, it will not be accepted by the customer. The internet is an open network which allows anybody to eavesdrop on the traffic, so modification of the message needs to be prevented by the users of the digital signature. ई पेमेंटला तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आता सिक्युरिटी अवेलेबल होते. जसं की तुम्ही ज्याला ई पेमेंट करायला जाता तुम्ही कार्ड नंबर वगैरे टाकला तर सगळ्यात आधी तुम्हाला येतं तुमचा सीव्हीव्ही नंबर टाकायला. सो सीव्हीव्ही नंबर कधी टाकू शकता जरी तुमचा कार्ड नंबर तिथे सेव्ह असेल जरी सीव्हीव्ही नंबर सेव्ह नसतो तो तुमच्या कार्डच्या मागे असतो. सो तो तुम्ही बघूनच टाकणार. दुसरी गोष्ट तो जरी तुम्ही टाकला तरी तुम्हाला त्याच्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलला मेसेज येतो, ओके, ओटीपी. तो ओटीपी टाकल्याशिवाय तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. आणि हा ओटीपी हा लिमिटेड वन टाइम पासवर्ड त्याला म्हटलं तर हा वन टाइम पासवर्ड जो आहे तो लिमिटेड टाइम पुरता मर्यादित असतो. म्हणजे एक तर 5 मिनिट 10 मिनिट आणि त्याच्यानंतर त्याची जी व्हॅलिडिटी आहे ती संपून जाते. मग पुन्हा तो कोणी युज करू शकत नाही. सो अशा याच्यामुळे की ज्याच्याकडे खरंच ते कार्ड आहे, ज्याच्याकडे खरंच तो सीव्ही नंबर आहे आणि खरंच ज्याचा मोबाईल नंबर रजिस्टर आहे तोच हे ट्रान्झॅक्शन करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त कोणी करू शकत नाही. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच वेळा ह्याच्या ई पेमेंट मध्ये फ्रॉड होतात. पण ई पेमेंट मध्ये फ्रॉड हे तुमच्या चुकीमुळे होतात. कारण कोणतरी तुम्हाला कॉल करतं, मी बँकेतून बोलतोय काहीतरी आणि तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन देता आणि त्याच्यानंतर तुमचं पण ज्यावेळेला एखाद्या ई कॉमर्स साईडला तुम्ही पेमेंट करताय त्यावेळेस त्या ई कॉमर्स साईड वरून किंवा त्या ट्रान्झॅक्शन मध्ये तुमची जास्त अमाऊंट कधीच कट झालेले असे फारसे इश्यू आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे ई पेमेंट किंवा ई पेमेंट सोल्युशन जो आहे ते सिक्युअर आहे आणि ती गरज आहे, रिक्वायरमेंट आहे ती की सिक्युरिटी देणं. हा तुमचा लास्ट ऍडव्हान्टेज होता. सॉरी, एक मिनिट, फीचर्स होतं, लास्ट फीचर होता. सो आता आपण या ई कॉमर्स सॉरी ई पेमेंटचे फीचर्स पाहिले किंवा डिजिटल पेमेंटचे. ऍक्सेप्टेबिलिटी, कन्व्हर्टिबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी, रिलायबिलिटी अँड अवेलेबिलिटी, एफिशियन्सी, स्कॅलेबिलिटी, सिक्युरिटी. सो हे 7 जे होते हे फीचर्स होते.
बाकी डिफरंट टाइप्स ऑफ इव्हेंट सिस्टम हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आज आपण इथे थांबूयात. फक्त तुमच्या ज्या असाइनमेंट आहेत सेकंड युनिटच्या सुद्धा किंवा फर्स्ट युनिटच्या आम्हाला लवकरात लवकर तुम्ही शेअर करायचे आहेत. लवकरात लवकर मला मेल करायचे सगळ्यांनी. ओके, आपण थांबूयात.